नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी। 16 संस्कारातील 5वा संस्कार म्हणजे नामकरण। या नामकरणाला आपण बारसे असं देखील म्हणतो। या नामकरण विधीला पवित्र आणि महत्त्वाचं हे शास्त्रामध्ये सांगितलं। नाम हे नेहमीच पवित्र असतं, म्हणून या नाम उच्चाराने आपली व्यक्तिमत्व हे घडत असते। त्यामुळे नाव हे भगवंताच्या नावावरती असावं असं सांगितलेलं। जसं की रामदास, कृष्णदास या पद्धतीचे। अहो तेवढंच काय तर आपल्या शास्त्रामध्ये मासानुसार म्हणजेच महिन्यानुसार नाव सांगितलेले। जसं की चैत्रामध्ये वैकुंठ, वैशाखमध्ये जनार्दन, ज्येष्ठामध्ये उपेंद्र तर आषाढमध्ये यज्ञपुरुष, श्रावणात वासुदेव तर भाद्रपदात हरी, अश्विनमध्ये योगेश तर कार्तिकमध्ये पुंडरीकाक्ष, मार्गशीर्षमध्ये कृष्ण, पौषमध्ये अनंत तर माघमध्ये अच्युत आणि फाल्गुनमध्ये चक्री असे नावे ठेवावेत असं सांगितलेले। असे नाव जर का ठेवता नाही आली तर रिंकी, पिंकी इत्यादी असे नाव टाळावेत, कारण या नावांमध्ये दोष असतो। आणि जर का भगवंताचे नाव जर का नाही ठेवता आले तर किमान एखाद्या संत सज्जनाचं नाव ठेवावं, जेणेकरून आपली ही वाणी पवित्र होईल असं शास्त्रामध्ये सांगितलं। जय जय रामकृष्ण।